बाप्पांचा आशीर्वाद घेऊया आणि आता जाऊन भेटूया जोशी वहिनींना. नमस्कार. नाव सांगा. नूतन सतीश जोशी. माहेरचं नाव? नूतन लक्ष्मण गोडबोले. माहेर कुठलं? कांदिवली. बरं, आता या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर सतीश जोशी. नमस्कार. ह्या माझ्या मोठ्या नणंद प्रभाताई. हे त्यांचे मिस्टर तात्या. हे माझे बाबा. नमस्कार. माझा मुलगा ओंकार. बरं, हॅलो. आणि ही बहीण माझी. नमस्कार. आणि या सगळ्या मैत्रिणी माझ्या. बरं, सगळ्यांची ओळख झाली. आता प्रश्नोत्तरांना. तुम्हाला पौरोहित्याची आवड कधी निर्माण झाली? मला बरेच वर्षांपासून शिकायची खूप इच्छा होती, पण आधी मी नोकरी करत होते. तर तेव्हा मला असं नोकरी, लहान मुलगा, त्याच्यामुळे जमत नव्हतं. तेव्हा आम्ही डोंबिवलीला राहत होतो. आणि आता आम्ही गेले 8 वर्ष सांताक्रूजला राहतोय. तर पेपरमध्ये जाहिरात वाचली आणि समजलं की पार्ल्याला असे वर्ग चालतात. कमलताई जोशी आणि अंजली जोशी घेतात. तर म्हणून त्यांना अप्रोच झाले. पण तुम्ही आता रेग्युलर पूजा वगैरे सत्यनारायणच्या पूजा किती पूजा सांगता तरी? आता श्रावणात जास्त असतात, दिवसातनं 2 ते 3 असतात. पण अदरवाईज वर्षातनं पण अशा बऱ्याच असतात पूजा. म्हणजे नुसत्या पूजा नाही सांगत आम्ही. लघुरुद्र करतो. आमचा ग्रुप आहे स्वानंद पौरोहित्य मंडळ पार्ल्याला. घरून सपोर्ट कसा असतो? घरून एकदम चांगला सपोर्ट आहे. म्हणजे मिस्टर माझे एवढे सपोर्ट करतात ना. घरात आम्ही 3घच असतो, मुलगा, मी आणि मिस्टर. पण ते घरातलं सगळं, म्हणजे समजा मी आता कुठे गेले, आता कालच आम्ही बेलापूरला लघुरुद्राला गेलो होतो. सकाळी 7:30ला गेलो, 2 रुद्र होते तिथे, अजून एक पूजा होती, ते करून मी रात्री 9:30ला घरी आले. त्यांनी आल्या मला गरम वरण भात जेवायला वाढला. अरे वा, एवढा सपोर्ट आहे घरनं. बोलवा ना, त्यांना भेटायचंच आहे आता. सतीश, नमस्कार. 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 काय वरण भात वगैरे गरमागरम करून ठेवता तुम्ही? बायकोची काळजी घ्यायला हवी ना. किती वर्ष आहे लग्नाला? 20. आठवतो तो दिवस? कुठला? तो शुभ लग्न, सावधान असं म्हटलेलं ते. नक्कीच. नक्कीच. हो. मग त्यानंतर काय, कसं, म्हणजे वहिनींच्या येण्याने काय काय बदल झाले असं वाटतं तुम्हाला घरात? ती आमच्या घरची भाग्यलक्ष्मी आहे. हो. त्याच्यामुळे माझी बरीच प्रगती झाली, हे 100% खरं आहे. वहिनी, कळलं गरम गरम का तुम्हाला वरण भाताचा नैवेद्य होता काल तो? इतकं काम करून आल्यावर. इतका वेगळा, म्हणजे खरं तर पौरोहित्य ही पुरुषच करणार असं होतं. आता गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर सगळ्या महिला, मुली पुढे येऊन हे इतकं छान काम करत आहे. तर काय वाटतं तुम्हाला दोघांनाही हे सगळं करत असताना? मला तर खूप शिकायची इच्छा असल्यामुळे आता मला आता जे मी शिकते त्याच्या पुढे जाऊन खूप शिकायचं आणि ह्याच्यात खूप नाव कमवायची इच्छा आहे. अगदी मनापासून खूप इच्छा आहे. जितकं शिकता येईल तितकं शिकायचं. म्हणजे आमच्या बाई अगदी लग्न मुंज पण करतात, पण तितकं मी अजून शिकले नाहीये, पण शिकायची इच्छा आहे आणि ते मी करणार नक्की. गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवशी किती 8 पूजा आत्ता तरी आहेत माझ्याकडे हातामध्ये. बापरे, मग खूप धावपळ होत. धावपळ होते. सकाळी घरातलं सगळं आवरून पहाटेच निघावं लागतं आणि मग घरी येईपर्यंत अगदी 1:30-2 वाजतात. मग अशा वेळेला तुमची काय मदत होते? जेवढी शक्य आहे तेवढी सगळी मदत करायची. घेऊन जाणं, वहिनीला कधी सोडायला जावं लागतं? सकाळी जर लवकर जायचं असेल तर सोडायला लागतं. हो ना. प्रत्येक घरातून ज्या वेळेला आमच्या वहिनी काही ना काहीतरी करू इच्छितात तेव्हा घरातल्या पुरुषांनी अशा पद्धतीने सपोर्ट करायला पाहिजे. बरोबर ना? बरोबर. काय अनुभव सांगाल तुम्ही एखादा? एक मैत्रीण माझी तिच्या बहिणीकडे शांतीला गेली होती, म्हणजे ती पाहुणी म्हणून गेली होती. तर तिथे जी शांत चालू होती त्याच्यातले मंत्र हिला येत होते. तर ती स्वतः तोंडाने हळूहळू म्हणत होती. तर म्हणता म्हणता गुरुजींच्या लक्षात आलं की ही शिकलेली काहीतरी वाटते आणि हिला येत आहे काहीतरी. म्हणून मग त्यांनी तिला विचारलं की कुठे शिकलात, काय तुम्हाला येतं का? तर म्हणे हो येतं. तर म्हणे पुढची पूजा थोडीशी तुम्ही सांगा. तर तिला करायला दिलं गुरुजींनी आणि नंतर स्वतःच्यातली दक्षिणा पण काढून तिला थोडी दिली. त्याच्यामुळे गुरुजी पण आता ऍक्सेप्ट करतायत की बायका पण आपल्या बरोबरीने आता पुढे येत आहेत आणि त्यांना येऊ दिलं पाहिजे. नाही, येऊ दिलंच पाहिजे. चला, दक्षिणेचा विषय काढला त्यामुळे आता दक्षिणा देणं हे मी सुद्धा यांना दक्षिणा देणं क्रमप्राप्त आहे. तुम्ही सांगा, तुमच्या घरातील किचन होल्डर जे आहे त्याला किती किचन्स आहेत? बहुतेक 9. वा, उत्तर बरोबर, अभिनंदन. वहिनी, तुम्ही सांगा, मिस्टरांचं आवडतं तीर्थक्षेत्र कोणतं? त्र्यंबकेश्वर. काय हो, तुम्हाला काय आवडतं? हरिहरेश्वर. झालं, हे चुकलं. बरं, आता तुम्ही सांगा, वहिनींनी पहिली पूजा कधी सांगितली?
2008 साली काय हो 2007 साली 2007. त्यामुळे आणखीन एक उत्तर चुकलं. आणि आता गणपतीच्या पत्नीची नावं सांगा. रिद्धी सिद्धी. काय बरोबर आहे का? गौरी. गौरी आई आहे आणि रिद्धी सिद्धी. काय आपलं सांगायचं म्हणून नंतर चला 2 उत्तरं बरोबर आली. त्यामुळे वहिनी चला ही दक्षिणा तुम्हाला मिळाली. लक्ष्मी आलेली आहे. धन्यवाद.